कधी-कधी अचानक तुमच्या आयुष्यात काही अडचणी येतात का? कोणतंही काम होता होता अचानक थांबतं का? काही कारण नसताना मन बेचैन होतं का? नोकरीत अचानक अडचण येणे, पैशाची चणचण भासणे किंवा घरात कोणीतरी अचानक आजारी पडणे किंवा कौटुंबिक वाद होणे असं होत असेल तर आजचा विषय अगदी तुमच्यासाठी आहे. कारण आपण बोलणार आहोत दर्श अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी अदृश्य शक्ती, पूर्वजांची कृपा आणि चंद्राची दिव्य ऊर्जा एकत्र येते. आता दर्श अमावस्या म्हणजे काय? तर अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही म्हणून या तिथीला दर्श अमावस्या म्हणतात. दर्श म्हणजे अदृश्य. आता या दिवशी चंद्र न दिसण्याचं आध्यात्मिक रहस्य काय आहे? तर आपल्या शरीरात एकूण 72,000 ऊर्जा नाड्या आहेत. त्यांचं संतुलन ठेवणारी सर्वात महत्त्वाची ऊर्जा म्हणजे चंद्र ऊर्जा. अमावास्येला चंद्र शांत असतो म्हणून त्या दिवशी मन स्थिर, ऊर्जा शुद्ध आणि साधना अत्यंत प्रभावी होते. म्हणूनच आध्यात्मिक लोक हा दिवस साधनेसाठी सर्वोत्तम मानतात. आता तुम्ही ऐकलं असेलच की पूर्वज या दिवशी पृथ्वीवर येतात. तर ते कसं काय? अमावस्येला पितृलोक आणि पृथ्वीलोक यांच्यातील ऊर्जा पडदा सर्वात पातळ होतो. म्हणून या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी. तुम्ही या दिवशी तर्पण, पिंडदान किंवा छोटंसं स्मरणही केलं तरी ही ऊर्जा थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. या दिवशी कोणती शुभ कर्म करायला हवीत? तर्पण किंवा पिंडदान करू शकता. तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. ही पूजा घरात करता येत नसेल तर नदी, तलाव किंवा जवळच्या जलस्रोताच्या किनारीही करू शकता. गंगा स्नान किंवा पवित्र स्नान करू शकता. गंगा स्नान सर्वश्रेष्ठ. परंतु शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल किंवा तुळशीपत्र टाकून स्नान केलं तरी चालेल. ही क्रिया घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी समजलं जातं ते म्हणजे दानधर्म. गरिबांना अन्न, वस्त्र, कडधान्य, तूप, तीळ किंवा ब्लँकेट देणं या दिवशी अनेक पटीनं पुण्य वाढवतं. पिंपळाला पाणी अर्पण करणं. आता पिंपळच का? तर पिंपळ म्हणजे 3 देवतांचं निवासस्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पितृदोष कमी करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय मानला जातो. चंद्रदेव पूजन करावे. अमावस्येला चंद्र दिसत नसला तरी त्याची ऊर्जा असतेच. त्याचा मंत्र जप करावा. ओम सोम सोमाय नमः. दर्श अमावस्येला केलेली साधना सर्वात जास्त फलदायी असते. कारण या दिवशी मन शांत होतं, अहंकार कमी होतो आणि आतली ऊर्जा अत्यंत रिसेप्टिव्ह होते. म्हणून ध्यान, जप, श्वसन प्राणायाम, संकल्प हे सर्व 100 पट जास्त प्रभावी मानलं गेलं आहे. कुटुंबातील अडथळे, पैशाची तोड, वादविवाद यावर विशेष परिणाम आहे. पितृदोष असलेल्या घरात अचानक खर्च, मानसिक ताण, न संपणारे वाद, अडथळे, नोकरीतील अडचणी दिसतात. दर्श अमावस्येला केलेला छोटासा विधीही ही ऊर्जा शांत करतो. आता या दिवशी काय करू नये? तर या दिवशी कोणतंही शुभ कार्य सुरू करू नये. वाद, राग टाळावा. रात्री अनावश्यक बाहेर फिरू नये. मांसाहार किंवा मद्यपान पूर्ण वर्ज्य. पूर्वज केवळ एक श्रद्धा नाहीत, ते एक ऊर्जा आहेत आणि ऊर्जा कधीच मरत नाही. ज्या घरात कुटुंब आपल्या पूर्वजांना आठवतं त्या घरात कधीच अडथळे टिकत नाहीत. दर्श अमावस्येला फक्त 10 मिनिट शांत बसून मनापासून धन्यवाद म्हणा. तुमच्या पूर्वजांना, जीवनाला आणि चंद्र ऊर्जेला. तुमच्या भावनेनं तुमचं भविष्य उजळतं.